बीड जिल्ह्याच्या परळीमध्ये राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परनं मोटरसायकल स्वाराला उडवलंय। या अपघातामध्ये परळी तालुक्यातील सौंदाना येथील विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झालाय। परळी तालुक्यातील मिरवट फाट्यावर हा अपघात झालाय। क्षीरसागर यांचा या अपघातामध्ये जागीच मृत्यू झालाय। गोविंद शेळके आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट देतील। गोविंद, हा अपघात नेमका कसा झाला आणि राख वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालकांचा प्रश्न अजूनही प्रलंबित काय? ही काही पहिली वेळ नाहीये। खरं तर परळी तालुक्यातील ज्या राखेचा मोठ्या प्रमाणात टिप्पर वाहतूक करतात त्यामुळे अनेक अपघात होतात। केवळ अपघात होत नाहीयेत तर ही जी राख घेऊन जाणारे टिप्पर आहेत ते उघड्यावरून राख घेऊन जातात आणि त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना सुद्धा खूप मोठा त्रास या सगळ्या राखेच्या टिप्परचा आहे। आणि याच राखेच्या टिप्परचा रात्री अपघात झाला। मिरवट फाटा नावाचं एक ठिकाण आहे जे परळी शहरापासून अगदी जवळ आहे। तिथे सौंदाण्याचे सरपंच जे हेल्मेट घालून मोटरसायकलवरती जात होते, मात्र भरधाव वेगाने आलेल्या या राखेच्या टिप्परने क्षीरसागर या सरपंचांना जोराची धडक दिली आणि ही धडक इतकी जोराची होती की सौंदाण्याचे सरपंच क्षीरसागर यांचा या धडकेमध्ये जागीच मृत्यू झालाय। रात्री लोक या टिप्परचा शोध घेत होते, मात्र आता सकाळी हे टिप्पर असं कळतंय की परळी ग्रामीण पोलिसांच्या हातात लागलेलं आहे आणि आता सध्या ज्या सौंदाण्याच्या सरपंचाचा जागीच या धडकेत मृत्यू झाला होता त्यांचा मृतदेह परळी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आलेला आहे। एक मात्र खरं आहे की ज्या अवैध राखेच्या वाहतुकीची चर्चा मागच्या अनेक दिवसापासून होत होती त्याने आता एकाचा बळी घेतलाय असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। गोविंद, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।